वांद्र्यातील भारतनगर येथे एसआरए कडून अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे। या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक आंदोलन करत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केलेले आहे। अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी ठाकरेंची शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आक्रमक झालेला आहे। प्रशासन आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। मात्र आंदोलन सुरू करण्यापूर्वीच प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात करण्यात आली। जेसीबी बुलडोझर लावून बांधकाम हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं। वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होणार होतं, मात्र त्याआधीच ही पाडकामाची कारवाई करण्यात आली। परत एकदा सांगतो, आज 180 घरांवर इकडे डेमोलिशनची नोटीस काढण्यात आली होती। या संपूर्ण परिसरामध्ये हा 2006 पासून रखडलेला प्रकल्प आहे। 2022 साली हा प्रकल्प अदानी ग्रुपने टेक ओव्हर केला, जे साधारणतः 2 वर्षापूर्वी टेक ओव्हर केल्याच्या नंतर गेल्या महिन्यात मी इकडे आमदार म्हणून निवडून आलो। एवढ्या फुटाची आम्ही घरं देणार, घर बनेपर्यंत आम्ही त्यांना एवढं रेंट देणार। ही सगळी घरं पात्र आहेत का? तर पात्र आहेत, म्हणजे हे काय घुसखोर नाही, हे एसआरएने मान्य केलंय। मग आपण जी घरं तोडतोय त्यांच्यासोबत आपण आधी करार करा आणि मग त्यांची घरं तोडा। एवढी माफक अपेक्षा आहे, यात गैर काय? तर यांचं हे लोक काय प्रयत्न करू इच्छित आहेत, आधी घरं तोडायची, लोकांना विस्थापित करायचं आणि विस्थापित केल्याच्या नंतर मग काय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही। त्यामुळे हा मुंबई गिळण्याचा प्रयत्न आहे। हा मुंबई गिळू नका, एवढी आमची माफक अपेक्षा आहे। तुमच्या समोर आता मॅडम येऊन म्हणाल्या की काही लोकांनी स्वतःहूनच घरं सरेंडर केलेली आहेत, करार केलेले आहेत। करार केले असतील तर आमचा अजिबात विरोध नाही। लोकांना जर स्वतःहून घरं ते विकासकाला देत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, मी साहेबांसोबत मी बाजूला जाऊन उभा राहतो, काही हरकत नाही। पण ज्यांचा विरोध आहे, हा विरोध काय आहे हे तरी आपण समजून घेतलं पाहिजे, त्याला कुठली तरी शाश्वती दिली पाहिजे। हे काय कोण घुसखोर नाही आहेत, आधीपासून इकडे राहतात। बीकेसी नंतर बनलं, हे लोक इकडे 1970 पासून राहत आहेत। ह्यांचे सगळ्याकडे त्यांच्याकडे कागद आहेत, राशन कार्ड आहेत 1970 पासून, माडाला भाडं भरण्याची पावती आहे त्यांच्याकडे। हे सगळं होत असताना असं एवढी जोर जबरदस्तीने काम करणं दुर्दैव। आज ज्या झोपड्या ते तोडण्याचा, ज्या घरं तोडण्याचा ते प्रयत्न करतायत, एकाही सोबत करार केलेला नाही, ॲग्रीमेंटच नाही। ॲग्रीमेंट शिवाय तुम्ही तोडू कसे शकता? मग तुमची अधिकाऱ्यांशी चर्चा झाली का? कारवाईला सुरुवात झाली आहे? माझी अधिकाऱ्यांची गेले 2 दिवस, मी अख्खा दिवस एसआरएच्या ऑफिसला होतो। आता पण मी एसआरएच्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो। आता सुप्रीम कोर्टात स्टे आल्यानंतर जर ऐकणार नसतील तर आम्ही पण ऐकणार।